अवैध रेती माफियांवर मंठा पोलिसांचा मोठा घाव. 9 ट्रॅक्टर जप्त, 63.10 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. मंठा पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 63,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध रेती माफियांचे धाबे दणाणले असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12 जून 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मौजे खोरवड ता मंठा येथील पूर्णा नदीपात्र परिसरात विशेष छापेमारी करण्यात आली. या कारवाई दरम्यान अवैधरित्या रेती वाहतूक करणारे 9 ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेण्यात आले. जप्त वाहनांमध्ये महिंद्रा, स्वराज, आयशर आणि अर्जुन कंपनीच्या ट्रॅक्टरांचा समावेश असून वाहनांसह रेतीचा एकूण मुद्देमाल सुमारे 63,10,000 रुपयांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 305/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303/2 अंतर्गत 10 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक माळगे, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, पोलीस हवालदार जगन्नाथ सुकरे तसेच संतोष बनकर, आसाराम मदने, विलास कातकडे, समाधान खाडे, आनंद ढवळे, सज्जन काकडे आणि अनिल राठोड यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळगे करीत आहेत.